गुरुदेव दत्त. निसर्ग ब्रह्म स्वरूप, द्रष्टे ज्ञान स्वरूप, कृती कर्म स्वरूप व्हावे. या ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं आपल्याला. निसर्ग ब्रह्म स्वरूप, हा निसर्ग जो आहे तो ब्रह्मस्वरूप आहे. त्याला पाहताना तो ब्रह्मस्वरूप, मी सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. पण त्याच्याकडे पाहताना माझा दृष्टी भावदृष्टी फार सुंदर असेल. म्हणून तुकोबारा झाला, दृश्यवल्ली आम्हा सगळे सोयरे, वनसरे पक्षिणी सत्वरे आम्हा सोयरे. हे सगळे आमचे सोयरे आहेत, आमचेच नातेवाईक आहेत, आमचेच बांधव आहेत. हा भाव आपल्याला सगळ्या निसर्गाकडे ब्रह्मस्वरूपाकडे पाहताना झाला पाहिजे. मीच तो आहे, माझाच तो आहे, माझाच बांधव आहे. माझ्या जसं मी म्हणलो तसं ते पण त्याच पंचप्राणाने म्हणले. दृष्टी ज्ञान स्वरूप, आपले दृष्टी जे आहे ती ज्ञान स्वरूपात येते. याला सौंदर्य पाहिजे दृष्टीमध्ये, आणि सौंदर्य नसेल तर दृष्टी ती बनत नाही. त्याच्यासाठी निष्काम दृष्टी लागते. सकाम अकाम न होता निष्काम होणं. त्या दृष्टीत मागण्यासाठी दृष्ट नसावी. हे पाहतो तेव्हाही पाहिजे म्हणून नको. ते निसर्गाने किती सुंदर ठेवलं आहे, हा डोळस भाव आपल्याला द्यावा. कृती कर्म स्वरूप, आपली जी कृती आहे ते कर्म स्वरूप झाले पाहिजे. कृतीला घडवलं पाहिजे आपण, ते स्वरूप व्हायला पाहिजे. त्या स्वरूपाचं मला कसा बनता येईल, त्याचं चिंतन कसा होईल, त्या स्वरूपात कसा राहील, या सतत 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 देहाला आपण सांगू तेव्हा त्या देहाची स्थिती तशी बनते. म्हणून स्वबोध का, तर सोला स्वबोध झाला पाहिजे. म्हणून स्वबोधाकडे आपण वळलो पाहिजे, आणि स्वबोधातूनच निश्चित हे कर्म आपल्याला व्यवस्थित येते. म्हणून देहाची स्थिती आपल्याला ठेवायची चांगली असेल तर ह्या विचाराने आपण जगलो तरच देहाची स्थिती राहील. नुसता नामजप किंवा कर्मकांड नाही, कर्मकांडाला कृतीकडे वळवलं पाहिजे, नामजपाला त्या विचाराकडे वळवलं पाहिजे, तर त्या स्थितीत राहील. आता काय राहील, नुसतं आपण जे करायला पाहिजे करत नाही, आणि नाही करायचं ते करू नये का, जप करावा. पण जपाचा अर्थ काय, स्वतःला तर जप आपण आपल्याला जपत नाही. तोच माझ्यामध्ये आहे, तो परमात्मा, त्याचं जप म्हणजे माझ्या देहाचंच जप. हा भाव विचार ठेवून आपण जगलो पाहिजे. गुरुदेव दत्त.